आपले परोळ्यामध्ये जी स्पर्धा झाली ही खरोखर एक चांगली झाली. फक्त एक आयोजन नवीन असल्यामुळे त्यांचं आयोजन पूर्ण क्लिअर आणि पूर्ण साफ होतं. फक्त एक नवीन असल्यामुळे नारळ घेताना एक अनुभवी माणसं तुम्ही बरोबर घेतली पाहिजे आणि प्रत्येक टीम दाखवली पाहिजे. आता काय झालं, बाकीचे टीम बघायला आम्ही होतो सगळे, पण नेमकी ती टीम त्यांच्याने आधीच ठेवलेली होती. मग असं न करता ह्याची काळजी घ्या. बाकी आयोजन तुमचं एक नंबर झालं, कसलीही पार्शलिटी नाही, एकदम क्लीन अँड क्लिअर खेळ झाला. फक्त एक पहिलंच होतं तुम्हाला कळलं नाही, कारण तो एवढा खराब नारळ होता की आम्हाला सगळ्यांना कळलं असतं हातात घेतल्यावर. पण टीममध्ये आल्यानंतर मी, बघा तुम्ही अंपायर होता, सरळ सांगितलं की तो नारळ खराब आहे. म्हणजे आम्हाला आधीही कळलं असतं. पण तुमचा एक अनुभव लक्षात ठेवा की आपण अनुभवी कोणतरी 2-3 माणसं घेऊनच ते नारळ जमा केले पाहिजे. आता माझी स्वतःची टुर्नामेंट असली तरी आमच्या अलिबागचे आलेले मित्र कोणतरी आम्ही पुढे घेतो आणि तुम्ही एक चेक करा. असं हे फक्त एक तुम्ही लक्षात ठेवा. बाकी आयोजन एक नंबर झालं. हा खेळ असाच वाढून दे. मी पण तुम्हाला सांगेन की अशीच स्पर्धा याच्यापेक्षा चांगली तुम्ही नक्कीच भरवली पाहिजे, ही आमची इच्छा आहे. मी दुसरी गोष्ट सांगतो, या ठिकाणी मी फायनल मारली आहे. ही फायनल मारण्याचं पूर्ण क्रेडिट जे जातं हे माझा मित्र संजय घरट अलिबाग यांच्या नारळामुळे मी ही फायनल मारलेली आहे. बाकी कुठूनही विकत आणलेले नारळ नाही आहेत. आमचे एकदम दोस्तीचे दिलदार माणूस आहेत, त्यांच्याकडचे नारळ आहेत आणि त्यांच्या घरच्या नारळाने मी फायनल मारलेली आहे. धन्यवाद.